नमस्कार. मी वैष्णवी हगवणे कसपटे बोलत आहे. तुम्ही मला आता ओळखत असालच. हो, मी तीच वैष्णवी आहे जिने आपल्या 9 महिन्यांच्या बाळाला मागे ठेवून आत्महत्या केली. पण खरंच ही आत्महत्या होती का? की कोणीतरी मला त्या टोकाच्या निर्णयाकडे ढकललं? आज मी माझी खरी गोष्ट तुमच्या समोर मांडणार आहे. मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. तिथे आमची ओळख झाली आणि ती ओळख हळूहळू प्रेमामध्ये बदलली. शशांक हगवणे राष्ट्रवादी पक्षाचे मोठे नेते राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा. त्यामुळे त्यांच्या घरी रुबाब, राजकारण आणि अहंकार भरपूर होता. पण मी फक्त शशांकच्या प्रेमात होते. त्या गोष्टींपेक्षा मला त्याचं प्रेम महत्त्वाचं वाटत होतं. माझे वडील अनिल साहेबराव कसपटे. आमचं कुटुंबही संपन्न होतं, पण राजेंद्र हगवणेंपेक्षा थोडंसं कमी. माझ्या वडिलांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं. जेव्हा मी त्यांना शशांकबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनी थेट नकार दिला. आपल्या कुटुंबाशी जुळणाऱ्या लोकातच नातं जोडावं असं त्यांचं म्हणणं होतं. पण मी तर वेडी झाली होती, ते म्हणजे शशांकच्या प्रेमामध्ये. माझ्या हट्टामुळे आणि समाजामध्ये आपली आबरूच जाऊ नये म्हणून वडिलांनी अखेर आमचं लग्न लावून दिलं. 24 एप्रिल 2021 सनीवल सुसगाव येथे मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नात शशांकच्या घरच्यांनी मागण्या करून थक्क केलं. 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी हे सगळं माझ्या आईवडिलांनी फक्त माझ्या आनंदासाठी केलं. पण लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या सासऱ्यांनी भांडण काढलं. वडिलांनी विनाकारण माफी मागितली. असं वारंवार होऊ लागलं. लग्नाला 6 महिने झाले आणि गौरी गणपती आले. सासूबाईंनी चांदीच्या गौरींची मागणी केली. आई म्हणाली, आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात. पण शेवटी त्यांनी चांदीच्या गौरीही बनवून दिल्या. सासरचे सतत सांगत होते, आमचं समाजात स्थान आहे, मोठे लोक येणार आहेत आणि त्यासाठी हुंड्याच्या मागण्या वाढत गेल्या. वडील मनात असमाधान असतानाही माझ्यासाठी सगळं काही करत राहिले. पण या मागण्या आता थांबल्याच नाहीत. शशांकच्या वागण्यातही हळूहळू बदल होत चालला होता. घरामध्ये सगळ्यात त्रासदायक व्यक्ती होती ती म्हणजे करिश्मा, माझी नणंद. ती मला कायमच खोटं दाखवत असे. सासूबाईंना माझ्या विरुद्ध भडकवत असे. तिचा माझ्यावरती मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला होता. तिच्यासारखी नणंद कोणालाही असू नये. शशांककडून मागण्या आता वाढू लागल्या. लाखोंचे फोन, घड्याळ, गॉगल्स. माझे वडील त्याचं सगळं काही पूर्ण करत होते. पण माझं मानसिक आरोग्य खालावत चाललं होतं. मी एकदा मामाला सांगितलं, शशांक सोबतचं लग्न माझी मोठी चूक होती. पण आता सगळं काही उशीर झाला होता. मग एक दिवस मला दिवस गेले. मी आनंदाने शशांकला ही बातमी दिली. पण त्याने उलट माझ्या चारित्र्यावरती शंका घेतली. त्याची बहीण करिश्मा सांगत होती की हे मूल माझं नाही. माझ्यावरती आरोप होऊ लागले. सासू आणि नणंद तर थुंकू लागल्या माझ्या तोंडावरती. मनातले खूप विचार करत मी एक दिवस विषप्राशन केलं. शशांकने बहिणीच्या मदतीने मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मी वाचले. पण त्याच दिवशी त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितलं, तुमची मुलगी तुम्हालाच ठेवून घ्या, आम्हाला नको. मी माहेरी आले. माझ्या वडिलांनी खूप समजावलं, संसार टिकव, बाळ होईपर्यंत सगळं बदलेल. मी परत सासरी गेले. वडिलांनी सासऱ्यांचे पाय पकडले. डोहाळ जेवणातही त्यांनी सगळी तयारी केली. 9 महिन्यांनी माझं बाळ झालं. सुरुवातीला वातावरण चांगलं होतं. पण लवकरच करिश्मा पुन्हा सासूबाईंचे कान भरू लागली. सासूबाई लाड करायचं बंद करणं झालं. घरात 3 मोलकरणी होत्या, तरीही मला काम करायला लावलं जात होतं. 1 वर्ष झालं तरी नवऱ्याने मला माझ्या जावेसोबत बोलू दिलं नव्हतं. ती चांगली नाही असं सांगून तिला दूर ठेवलं. आता समजत होतं ती जाऊ सुद्धा या घरात छळ सहन करत होती. तिच्यावरही शारीरिक अत्याचार झाले होते. पोलिसांमध्ये तक्रार देण्याचा प्रयत्न देखील झाला. पण राजकीय दबावामुळे तक्रार नोंदवलीच गेली नाही. मी नवऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की मला मारहाण आणि धमकी मिळायची. त्याला फक्त पैसे हवे होते. माझे वडीलही मुलीचा संसार सुखी राहावा म्हणून सगळं देत होते. बाळ 6 महिन्यांचं झालं होतं. पण माझं दुःख मात्र वाढतच होतं. शेवटी मी वडिलांना म्हणाले, मला इथे राहायचं नाही. त्याचवेळी शशांकने वडिलांकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली. प्लॉट घ्यायचाय. वडिलांनी नकार दिला. रागावून तो घरी आला आणि माझ्यावरती राग काढू लागला. मारहाण वाढली. मी मैत्रिणीला फोन करून रडतच सांगितलं,
खूप मोठी चूक झाली आणि एक दिवस मी थांबले. माझं मन खचून गेलं आणि मग मी माझं आयुष्य संपवलं. आई वडिलांना आणि नातेवाईकांना हे समजल्यावर ते धावतच हॉस्पिटलमध्ये आले. पण मी तिथे निश्चित पडलेले होते. डॉक्टरांनी सांगितलं तिचा श्वास थांबला आहे. वडिलांनी पाहिलं, अंगावरती मारहाणीचे निशाण, डोक्यावरती जखमा. त्यांनी ठामपणे आरोप केला, माझ्या मुलीने गळफास घेतला नाही, तिचा खून झाला आहे. हॉस्पिटलचा अहवाल सांगत आहे, गळ्याला फास, शरीरावरती जखमा, धारदार हत्यारांचे वार. वडिलांनी आता स्पष्ट केलं, ही आत्महत्या नाही, हा हगवणे कुटुंबियांचा गुन्हा आहे. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. सोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. सोबतच बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा.